नमस्कार, ऑफर झोनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत कोणार्क नगर। आपण बघणार आहोत 3 BHK तंडेला रो हाऊस, जो की रेडी पोझिशनमध्ये आहे। पश्चिममुखी रो हाऊस आहे आणि 2 युनिट अवेलेबल आहे। तर बघूया, ही आहे याची पार्किंग, फुल फ्लेज पार्किंग आहे। इथे तुमची एक डिझायर किंवा इनोवा, हॅरियर, चांगल्या मोठ्या कार इथं आरामशीर तुमच्या पार्क होऊ शकता। बघू शकता तुम्ही या साइडला जे आहे टाइल्स लावलेले आहेत, 3D टाइल्स। छान असं कंस्ट्रक्शन केलेलं आहे। हा जो आहे साइड मार्जिन आहे, खाली भरपूर असा स्पेस दिलेला आहे आणि अतिशय उच्च प्रतीचं हे कंस्ट्रक्शन केलेलं आहे। इथं जी आहे पाण्याची टाकी आहे। इथं आल्यावर तुम्हाला जो आहे एंट्री आहे इथून ग्राउंड फ्लोअरचा हा एक रूम आहे। इथं 3D टाइल्स लावलेले आहे आणि फ्रेम लावलेली आहे, वुडन फ्रेम दरवाजाला। इथून वरच्या फ्लोअरला जाण्यासाठी जिना दिलेला आहे। वर किचन आणि हॉल आहे आणि खाली जे आहे एक गेस्ट रूम आहे। तर बघूया आपण, इथं हा जो आहे स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे। इथं वॉशरूम आहे, कॉमन वॉशरूम। साइज बघू शकता तुम्ही, 2 विंडो याला दिलेले आहेत आणि दरवाजा पण याला दिलेला आहे। मागच्या साइडचा तुम्ही जागा बघू शकता। हा रूम तुम्ही स्टुडंटला रेंटने देऊ शकता किंवा तुमचं स्वतःचं ऑफिस करू शकता। एवढी जागा याच्यामध्ये आहे, किंवा तुम्ही तुमचा स्टोरेज म्हणून खाली हा रूम यूज करू शकता। जाऊया वरच्या फ्लोअरला, हॉल आणि किचन बघण्यासाठी। इथं जे आहे स्लाइडिंग विंडो दिलेली आहे, पुरेसा प्रकाश आणि हवा खेळती राहण्यासाठी। इथून हा जो जिना आहे हा वरच्या फ्लोअरला जाण्यासाठी आहे। सेकंड फ्लोअरला वर 2 बेडरूम आहेत। या साइडला आल्यावर आपल्याला किचन आहे। किचनला लागून एक टॉयलेट आणि वॉशरूम आहे आणि हा एक आहे हॉल तुमचा, की पार्किंगच्या वरचा हॉल आहे। हॉलला जे आहे POPचं काम केलेलं आहे। छान असं कंस्ट्रक्शन आहे। हॉलची साईज पण तुम्ही बघू शकता, छान अशी हॉलची साईज आहे। 2 विंडो हॉलला दिलेले आहे आणि बॉक्स फ्रेम याला दिलेली आहे। सॉकेट इथं दिलेले आहे TV युनिटसाठी। ही पश्चिममुखी प्रॉपर्टी आहे। 3 BHK मध्ये हा तंडेला रो हाऊस आहे। 2 युनिट शिल्लक आहे। किंमत जाणून घेण्यासाठी कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। हा जो आहे समोरचा परिसर आहे रो हाऊसच्या, छान परिसर आहे। दरवाजा साइज बघू शकता तुम्ही। कॉमन टॉयलेट आणि बाथरूम दिलेलं आहे। वेस्टर्न टॉयलेट इथं आहे। एक वॉश बेसिन पण तुम्हाला याच्यामध्ये इनबिल्ट आहे। बघूया किचन। किचनचा दरवाजाची साइज बघू शकता तुम्ही। पूर्वमुखी किचन आहे। 2 विंडो याला किचनला दिलेले आहेत। एक सॉकेट दिलेला आहे। इथं पण तुम्हाला बॉक्स फ्रेम विंडो दिलेली आहे, बघू शकता तुम्ही। या साइडने लिंटर दिलेला आहे।
छान असं व्हेंटिलेशन या किचनला आहे। पूर्वमुखी असल्याने पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहणार या किचनमध्ये। जाऊया वरच्या फ्लोअरला, सेकंड फ्लोअरला आल्यानंतर हा जो जिना आहे हा टेरेस पर्यंत जातो। या साइडला जे आहे हॉलच्या वरचा बेडरूम आहे। या प्रकारे हा बेडरूम आहे। याची साईज बघू शकता तुम्ही। दरवाजाची उंची बघू शकता तुम्ही। हॉलच्या वरचा हा बेडरूम आहे। सेकंड फ्लोअरला हा बेडरूम आहे। या साइडला जे आहे एक बोर्ड दिलेला आहे, तिथं एक बोर्ड दिलेला आहे। विंडो साइज बघू शकता आणि फ्रेंच डोर याला दिलेला आहे। ही याची बाल्कनी आहे। स्टेनलेस स्टील रॉड आणि टफन ग्लासने कव्हर केलेली आहे। एक व्ह्यू चांगला या बाल्कनी मधून तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि इथं जे आहे हवा आणि सूर्यप्रकाश चांगला राहणार आहे। एवढी जागा या बाल्कनीला आहे। या प्रकारे ही बाल्कनी आहे। इथून बघू शकता तुम्ही बेडरूम साइज, छान अशी बेडरूम साइज दिलेली आहे। पश्चिममुखी हा हाऊस आहे। 3 BHK मध्ये तंडेला डिपोजिशन एरिया बघू शकता। एरिया पूर्ण भरलेला आहे। चांगली दाट वसाहत इथं आहे। जाऊया सेकंड बेडरूम कडे। सेकंड बेडरूमला तुम्हाला एक अटॅच टॉयलेट दिलेला आहे, बाहेर कॉमन टॉयलेट। त्यामध्ये एक बेसिनचं भांडं दिलेलं आहे आणि वेस्टर्न हा टॉयलेट असणार। हा तुमचा सेकंड बेडरूम आहे। याच्यामध्ये 2 विंडो तुम्हाला दिलेल्या आहे। बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप छान अशी साईज आहे। एक फुल फ्लेज तुमचा तिथं बेड बसून जाईल। हा मागचा परिसर आहे। इथून प्रॉपर तुम्हाला सनलाईट आणि एअर व्हेंटिलेशन प्रॉपर असणार आणि हे सेकंड फ्लोअरला असल्यामुळे ते हवा खूप चांगली असणार। या प्रकारे हा बेडरूम आहे। इथं जे आहे बोर्ड दिलेला आहे आणि ही बेडरूमची साईज आहे। आरामशीर तुमचा मोठा बेड इथं मास्टर बेड बसून जाईल। टेरेसला जाण्यासाठी हा जिना दिलेला आहे। इथून तुम्ही टेरेसला जाऊ शकता। इथं पण तुम्हाला एक विंडो दिलेली आहे, हवा खेळती राहण्यासाठी, पुरेसा सूर्यप्रकाश येण्यासाठी। या प्रकारे हा जिना आहे आणि हा तुमचा वरचा टेरेसचा दरवाजा आहे। या साइडला एक छोटं टेरेस आहे तुम्हाला। आणि शिडी लावलेली आहे। पाण्याची एक टाकी तिथं वर आहे। हा जो आहे पुढच्या साइडचा जो आहे टेरेस आहे। बघू शकता तुम्ही टेरेस साइज, छान अशी टेरेस साइज आहे। इथं तुम्ही गार्डन वगैरे करू शकता। हा आजूबाजूचा परिसर आहे छान असा। त्या साइडला जे आहे स्कूल आहे। पूर्ण रहिवासी एरिया आहे, प्रॉपर आहे। दाट वसाहत इथं आहे।